मुळात आज जो आरोप केलेला आहे मनोज जरांगे पाटलांनी, की सरकारनं समित्याच गठीत केलेल्या नाहीत. आम्हाला जी-आर दिल्या पण समित्या दिल्या नाहीत, त्यामुळे लोकांना अर्ज करता येत नाहीत, असा त्यांचा आरोप केलाय. त्याचं तुम्ही उत्तर द्या आणि एक्सप्लेनेशन याचं हवंय, की सरकारला काय वाटतंय, की सरकारनं इतका जी-आर दिला, त्या जी-आरमध्ये इतक्या सोयी दिल्या, तरीही अर्ज का येत नाहीयेत? पहिली गोष्ट म्हणजे कुठच्याही सोशल ऑर्गनायझेशनने आंदोलन केलं, आंदोलनाची फलश्रुती झाली, त्यानंतर सरकारने आपला निर्णय जाहीर केला आणि तो निर्णय आंदोलनकर्त्यांनी स्वीकारला. त्यानंतर आता आंदोलनकर्त्यांना दुसऱ्या भूमिकेत जावं लागतं. ती भूमिका आहे सोशल वर्करची. ह्या सोशल वर्कर्स मराठा महासंघाचे किंवा मराठा क्रांती मोर्चाचे किंवा आंदोलनकर्ते जे आहेत ते अगदी गावागावापर्यंत पोहोचले. आपापल्या गावामध्ये जे आपले ज्ञाती बांधव आहेत, जे मराठा समाजातली लोक आहेत, ज्यांच्याकडे कुणबी प्रमाणपत्र आहे, त्यातील कित्येक लोकांना अशा अडचणी येतात, की त्यांना ते प्रमाणपत्र शोधणं, काढणं, ते शिकलेले आहेत. कित्येक वेळा बिचारे शिकलेले पण नसतात. काही जण गरीब असतात. अशा वेळी आपल्याला एक सोशल वर्करच्या भूमिकेतून त्यांना मदत करून त्यांचे अर्ज भरून घेणं हं. हे सुद्धा मला वाटतं, की ज्या लोकांनी आंदोलन केलं आपल्या बांधवांसाठी, त्या आंदोलनातलं जे फलित आहे ते त्यांच्या पदरात पाडण्यासाठी आता प्रयत्न करावे लागतील. हं. सरकार कोणाचंही असो ऑटोमॅटिकली काही होत नाही. शेवटी सरकार हे पेपरवर चालतं. कागदावर चालतं. अगदी बरोबर आहे. न्यायालयामध्ये सुद्धा गेलात तर तुम्हाला पुरावे लागतात. त्यासाठी खरंय. आपल्याला मेहनत करावी लागते. हं. न्याय जरी तुमच्या बाजूने असला तरी तो न्याय मिळवण्यासाठी प्रोसेस असते. आपल्याला कोर्टात जावं लागतं. सरकार दरबारी खेटे मारावे लागतात. हं. जर हे नसतं तर मग काय झालं असतं आणि एकदमच जर दरवाजा जर ओपन केला, की काही नाही कोणी पण या शपथपत्र भरा आणि कुणबी सर्टिफिकेट घेऊन जा. तर माझ्यासारखा की जो मराठा पण नाही आणि कुणबी पण नाही, असा माणूस पण एक शपथपत्र देईल आणि फायद्यासाठी कुणबी प्रमाणपत्र घेईल. तर त्याच्यामुळे जे कुणबी किंवा मराठा नाहीत, त्यांनी ह्या मागास प्रवर्गामध्ये येऊ नये म्हणून काही रिस्ट्रिक्शन्स केलेली आहेत. ती समाज बांधवांच्या फायद्याचीच आहेत.